हॅलो, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मी फणसाची भाजी बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। हा कच्चा फणस आहे, तर हा मी पाव किलो घेतलेला आहे। फणस कट करत असताना त्याचा चीक लागू नये म्हणून आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि सुरीला देखील तेल लावायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला चिकटपणा लागणार नाही। तर फणसाची साले अशी काढून घ्यायची आहेत। हे पहा, असे सर्व फणसाची सालं काढून घ्यायची आहेत। त्याचबरोबर फणसाच्या मध्ये जो गावा आहे तो पण काढून घ्यायचा आहे। आणि फणसाचे असे छोटे छोटे तुकडे करून मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। फणसाचे तुकडे आपण मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेले आहेत। तोपर्यंत आपण याच्यासाठी मसाला कसा बनवायचा आहे ते पाहू। तर जाळीवरती आपण टोमॅटो, खोबरं आणि कांदा तिन्ही ठेवलेला आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आपण, किंवा कढईमध्ये किंवा पॅनमध्ये भाजून घेतला तरीही चालेल। हे पहा, खोबरं आता भाजलेलं आहे। तर हे भाजलेलं खोबरं थंड झाल्यानंतर आपण बारीक चिरून घ्यायचं आहे। कांदा देखील बारीक चिरून घ्यायचा आहे। टोमॅटो चिरताना टोमॅटोची वरची साले काढून घ्यायची आहेत। हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून याची पेस्ट करून घ्यायची आहे। हे पहा, आपली पेस्ट आता तयार झालेली आहे। आता कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घ्यायचं आहे। आता तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे। यानंतर यामध्ये जो आपण मसाला बनवलेला आहे तो घालायचा आहे। मसाला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा,
मी जे लाल तिखट वापरते तर त्या लाल तिखटामध्ये गरम मसाले आणि कांदा लसूण हे सर्व मिक्स केलेले असते, त्यामुळे मी बऱ्याचदा भाजीमध्ये गरम मसाले वापरत नाही। आता यामध्ये आपण फणस ॲड करायचा आहे। या भाजीमध्ये तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरीही चालेल। फणस हा मसाल्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे। पाणी थोडंसं भाजीच्या वरती आलं पाहिजे। मीठ अर्धा चमचा, भाजीला 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। भाजी शिजली का पाहू। अजून शिजलेली नाही, अजून 5 मिनिटं ठेवूया आपण। भाजी आता चांगली शिजलेली आहे। चला तर आता सर्व करूया। ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील। थँक्यू।